तुमचाही पोर्टफोलिओ रेडमध्ये आहे का? तुम्हीही घाबरला आहात का? तर घाबरू नका. ही वेळ घाबरण्याची नाहीये, तर ही वेळ शांतपणे विचार करण्याची आहे आणि इन्व्हेस्ट करण्याची आहे. मी तुम्हाला इथे काही पोर्टफोलिओ दाखवणार आहे. हे पोर्टफोलिओ पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत, जे की तुम्ही ट्रेंडलाईन सारख्या वेबसाईटवर जाऊन इझिली बघू शकताय. आशिष कचोलिया सरांचा पोर्टफोलिओ आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळ-जवळ हा पोर्टफोलिओ त्यांचा काही महिन्यांपूर्वी जो 3,500 करोडचा पोर्टफोलिओ होता, तो पोर्टफोलिओ आता जवळ-जवळ 2200 करोडवर आलेला आहे. म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला 40-45% चा जो ड्रॉप आहे किंवा जो पोर्टफोलिओ डाउन आहे, तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. सेम आशिष धवन सरांचा जो पोर्टफोलिओ आहे, तो 4,500 करोडवरून जवळ-जवळ आता तुम्हाला 1600-1700 करोड म्हणजे जवळ-जवळ 60-63% चा डाउनफॉल जो आहे तो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इथे आपल्याला बघायला मिळतोय. सेम विजय केडिया. आता विजय केडिया सरांचं नाव बऱ्यापैकी सर्वांना इन्व्हेस्टर्सला किंवा शेअर मार्केटमध्ये जी लोकं आहेत त्यांना माहीत आहे. सो त्यांचा पोर्टफोलिओ सुद्धा काही महिन्यांपूर्वी जो 1700 करोड 1900 करोडवर होता. तो आता जवळ-जवळ 900-920 करोडवर आलाय. म्हणजे इथे पण त्यांचा पोर्टफोलिओ तुम्हाला जवळ-जवळ 50% ना करेक्ट होताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर सुनील सिंघानिया सरांचा पोर्टफोलिओ सुद्धा जवळ-जवळ 3,500 करोडवरून आता 2,000 करोडवर आलाय. म्हणजे इथे पण त्यांना जवळ-जवळ अ, 40 ते 50% चा पोर्टफोलिओ त्यांचा इथे ड्रॉडाउन झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आता तुम्ही या अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक न होता जर तुम्ही काही महिन्यांपूर्वी निफ्टी 50 किंवा निफ्टी स्मॉल कॅप, मिड कॅप यांचा जर इंडायसेस तुम्ही पाहिला, तर तिथे तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील, की जो निफ्टी 50 आपल्याला काही महिन्यांपूर्वी 26,000 वर चालू होता किंवा 26,000 वर जो इंडेक्स होता, तो आता जवळ-जवळ तुम्हाला 22,000 वर बघायला मिळतोय. म्हणजे जवळ-जवळ 15 ते 20% चं करेक्शन जे आहे, ते तुम्हाला निफ्टी 50 मध्ये बघायला मिळतंय. आणि सेम करेक्शन तुम्हाला 2022 मध्ये, 2024 मध्ये सुद्धा बघायला मिळालं होतं. आणि त्यामुळे काय झालंय, की ज्या वेळेला निफ्टी 50 मध्ये करेक्शन आलंय 15% 20% जेव्हा करेक्शन आलंय, त्यानंतर निफ्टी 50 किंवा निफ्टी त्या इन्व्हेस्ट त्यावेळेला ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलंय, तर त्या ठिकाणी लोकांना 100% 80% किंवा 100% पेक्षा जास्त रिटर्न्स जे आहेत, ते तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बघायला मिळाले आहेत. सेम काही महिन्यांपूर्वी जर तुम्ही सेन्सेक्स पाहिला तर सेन्सेक्स तुम्हाला जवळ-जवळ सेन्सेक्स तो 85,000 वर ट्रेड करत होता. 85,000 चा सेन्सेक्स आज तुम्हाला जवळ-जवळ 73,000 वर ट्रेड करताना दिसतोय. सेम कॅप निफ्टी जर तुम्ही पाहिला तर तो 18,900 म्हणजे जवळ-जवळ 19,000 वरून निफ्टी स्मॉल कॅप जो आहे तो तुम्हाला आता 15,000 वर ट्रेड करताना दिसतोय. म्हणजे काय, की करेक्शन हे फक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नाहीये, तर हे ओव्हरऑल सगळ्या मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे. पूर्ण मार्केट ड्रॉडाउन फेजमध्ये आहे किंवा आणि अशा ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं किंवा ही जी फेज असते, ही फेज एकदम स्लॅन्ट मोडमध्ये असते. म्हणजे काय, की ही खूप शार्प तुम्हाला डाउनफॉल बघायला मिळतो. तुमचा पोर्टफोलिओ एका दिवसात ग्रीनमधून रेडमध्ये कन्व्हर्ट होतो. बट या ठिकाणी पॅनिक न होता तुम्ही प तुमची जी रेग्युलर एस-आय-पी असेल किंवा रेग्युलर तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल, ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली पाहिजे आणि जर शक्य असेल तर तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटला वाढवली पाहिजे. म्हणजे काय आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला ₹100 चा स्टॉक्स जर तुम्हाला 80 किंवा ₹70 ला मिळत असेल, 20% 30% जर तो तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळत असेल, तर तो शून्य तर होणार नाहीये. तो काही दिवसांनी, काही महिन्यांनी परत जेव्हा मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करेल, त्यावेळेला तुम्हाला तोच ₹70 ला घेतलेला स्टॉक्स तुम्हाला 100, 110, 120 किंवा ₹150 ला जाताना दिसेल. बट आता या सिच्युएशनमध्ये पॅनिक होऊन तुमचा पोर्टफोलिओ खाली न करता किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट बंद न करता तुम्ही तिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी माझा अजून एक डेडिकेट व्हिडिओ बनवणार आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला काही लार्ज कॅप म्युच्युअल फंड सजेस्ट करणार आहे, की ज्या म्युच्युअल फंड्सची व्हॅल्यू काही महिन्यांपूर्वी जास्त होती एन-ए-व्ही आणि आता ती एन-ए-व्ही बऱ्यापैकी खाली आलेली आहे. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला 15% 20% तुम्हाला त्या म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.